त्याच्या असलेले महाराष्ट्र राज्याचे आपल्या या शहराचे माझे सहकारी आमदार संजयजी शिरसाट साहेब, CP लोहिया साहेब, महानगरपालिका विकास मीनाजी साहेब, मोक्षदा पाटील, मनीष करवनिया, उपस्थित सर्व कलाकार, उपस्थित बंधू आणि भगिनी, त्याच्या असलेले महाराष्ट्र राज्याचे आपल्या या शहराचे माझे सहकारी आमदार संजयजी शिरसाट साहेब, CP लोहिया साहेब, महानगरपालिका विकास मीनाजी साहेब, मोक्षदा पाटील, मनीष करवनिया, उपस्थित सर्व कलाकार, उपस्थित बंधू आणि भगिनी, आणि कलावंतांच्यामध्ये जास्त वेळ आम्हाला थांबायचं नाही आहे. आम्हाला कल्पना आहे आपण चांगला पाहायला आलेला आहात. मी फक्त आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, सर्व कलावंतांचे आभार मानतो हे जे आवर्जून आपल्या या महोत्सवासाठी आले आहे. आपला हा महोत्सव संपूर्ण भारतामध्ये नावाजलेला अतिशय दर्जेदार असा महोत्सव समजला जातो, गणला जातो. त्याचं श्रेय जसं कलावंतांचं आहे तसं आपल्या सर्व रसिकांचं आहे आणि रसिकांच्या श्रोत्यांच्या दर्जेपणाची पावती इतर परफॉर्म करणारे सर्व कलावंत दरवर्षी देतात. तेव्हा मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो, आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि हा महोत्सव यशस्वी होईल यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य, सर्वांचे आशीर्वाद मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. 2085 मध्ये याची सुरुवात झाली आणि मध्यंतरीच्या काळात ते फेस्टिवल बंद होतं. 2 वर्ष कोरोनामुळे, त्याच्या आधी सुद्धा 5-6 वर्ष हे बंद होतं. पण पर्यटन खात्यामार्फत ते पुन्हा गेल्या वर्षीपासून चालू करण्यात आलेले. मग मला सांगायचं की पालकमंत्री या नात्यानं आपल्या या फेस्टिवलसाठी जे जे काही निधी लागत तो निधी कमी पडून देणार नाही अशी आज मी आपल्याला ग्वाही देतो. आणि विशेष म्हणजे आपण DPTC मधून सुद्धा या फेस्टिवलसाठी मदत केलेली आहे. पर्यटन खात्यामार्फत सुद्धा गिरीश महाजन साहेबांच्या सहकार्याने आपल्याला जितका निधी आणता येईल इतका निधी आणण्यासाठी आपण प्रयत्न करू. म्हणून मला सांगायचं की आज आपण या शहरामध्ये आपण छत्रपती संभाजीनगरच्या ऐतिहासिक वैभव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचे काम आमचे पत्रकार बंधू आणि टूर ट्रॅव्हल्स ऑपरेटर करीत असतात. त्यासाठी आपण आंतरराष्ट्रीय टूर ऑपरेटरचं संमेलन पर्यटनाची राजधानी असलेल्या संभाजीनगरमध्ये सप्टेंबरमध्ये आपण भरवलं आणि त्याच्यासाठी सुद्धा सत्तार आपल्याला DPTCतून जितकी मदत करता आली तितकी मदत आपण करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मला सांगायचं की आपल्याला या शहरामध्ये जे जे काही आपल्याला निधी देता येईल, काम करता येईल ते काम करण्याचा मी प्रयत्न करीन. आणि मला एकच सांगायचं की पैठणचं उद्यान हे अनेक वर्षापासून बंद होतं, पण शासनाने त्याला 200 कोटी रुपये मंजूर केले. आता त्या उद्यानाचं काम चालू आहे. त्याचं सुद्धा एक पर्यटनासाठी त्याचा फायदा होणार आहे. रस्त्याचं सुद्धा 4 पदरी रस्त्याचं काम सुद्धा चालू आहे. म्हणून मला सांगायचं की पर्यटनासाठी जितकं काम आपल्याला करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करीन. फक्त उशीर फार झालेला आहे, त्याच्यामुळे मी जास्त
प्रेक्षकामध्ये आणि आपल्यामध्ये जास्त वेळ मी घेणार नाही. मला एकच सांगायचं की पालकमंत्री या नात्यानं सत्तार शेठ असू, शिरसाट साहेब असू, आम्ही असू, अधिकारी असू, जितकं या शहराला निधी देता येईल तितका निधी देण्याचं काम यापुढे आम्ही आणखीन करू. एवढंच आजच्यापासून सांगतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. 2085 मध्ये याची सुरुवात झाली आणि मध्यंतरीच्या काळात ते फेस्टिवल बंद होतं. 2 वर्ष कोरोनामुळे, त्याच्या आधी सुद्धा 5-6 वर्ष हे बंद होतं. पण पर्यटन खात्यामार्फत ते पुन्हा गेल्या वर्षीपासून चालू करण्यात आलेले. मग मला सांगायचं की पालकमंत्री या नात्यानं आपल्या या फेस्टिवलसाठी जे जे काही निधी लागेल तो निधी कमी पडून देणार नाही अशी आज मी आपल्याला ग्वाही देतो. आणि विशेष म्हणजे आपण डीपीडीसी मधून सुद्धा त्या फेस्टिवलसाठी मदत केलेली आहे. पर्यटन खात्यामार्फत सुद्धा गिरीश महाजन साहेबांच्या सहकार्याने आपल्याला जितका निधी आणता येईल इतका निधी आणण्यासाठी आपण प्रयत्न करू. म्हणून मला सांगायचं की आज आपण या शहरामध्ये आपण छत्रपती संभाजीनगर त्या ऐतिहासिक वैभव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचे काम आमचे पत्रकार बंधू आणि टूर ट्रॅव्हल्स ऑपरेटर करीत असतात. त्यासाठी आपण आंतरराष्ट्रीय टूर ऑपरेटरचं संमेलन पर्यटनाची राजधानी असलेल्या संभाजीनगरमध्ये सप्टेंबरमध्ये आपण भरवलं आणि त्याच्यासाठी सुद्धा सत्तार शेठ आपल्याला डीपीडीसीतून जितकी मदत करता आली तितकी मदत आपण करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मला सांगायचं की आपल्याला या शहरामध्ये जे जे काही आपल्याला निधी देता येईल, काम करता येईल ते काम करण्याचा मी प्रयत्न करीन. आणि मला एकच सांगायचं की पैठणचं उद्यान हे अनेक वर्षापासून बंद होतं, पण शासनाने त्याला 200 कोटी रुपये मंजूर केले. आता त्या उद्यानाचं काम चालू आहे. त्याचं सुद्धा एक पर्यटनासाठी त्याचा फायदा होणार आहे. रस्त्याचं सुद्धा 4 पदरी रस्त्याचं काम सुद्धा चालू आहे. म्हणून मला सांगायचं की पर्यटनासाठी जितकं काम आपल्याला करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करीन. फक्त उशीर फार झालेला आहे, त्याच्यामुळे मी जास्त प्रेक्षकामध्ये आणि आपल्यामध्ये जास्त वेळ मी घेणार नाही. मला एकच सांगायचं की पालकमंत्री या नात्यानं सत्तार शेठ असू, शिरसाट साहेब असू, आम्ही असू, अधिकारी असू, जितकं या शहराला निधी देता येईल तितकं निधी देण्याचं काम यापुढे आम्ही आणखीन करू. एवढंच आजच्यापासून सांगतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. परंतु दुर्दैवाने या वर्षीच्या या कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकला नाही. आज ते ट्रेनिंगला आहे. असे आमचे मित्र या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री आस्तिक पांडे त्यांचाही मी मनापूर्वक शुभेच्छा आणि आभार व्यक्त करतो. आणि एखादा फेस्टिवल तिकडे बसून बघणे आणि ते आयोजन करणे आणि त्याचं संपूर्ण टीम पाठीमागे ते भरपूर लोकपूर्वक त्या ठिकाणी बघितलं जातं. त्या ठिकाणी एक एक गोष्टी सांगत बसलं तर मला खूप वेळ लागेल. परंतु या फेस्टिवल घडवण्यामध्ये ज्यांचा प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे ज्यांचा वाटा आहे त्यांचं मी मनापूर्वक शुभेच्छा देतो. मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना आणि विशेष करून एलोरा अजंता इंटरनॅशनल फेस्टिवलसाठी आलेलं मोठे कलाकार आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी त्यांचं कला त्या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहे. अशा माननीय संध्या पुरेचा मॅडम असतील आणि त्यानंतर आजचे स्टार आणि तसेच फेमस वोकलिस्ट श्री राहुलजी देशपांडे साहेब आणि उदिया आणि पर्व असे विविध कलागुणांच्या मेजवानी या ठिकाणी असणार आहेत. मी त्यांचा सर्व रसिक कलाकारांचा मी स्वागत करतो आणि परत एकदा या प्रसंग निमित्ताने सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम घडू शकतो आणि ज्यांचं नाव मी घेऊ शकलं नाही त्यांचा मी माफी मागतो. परांना आणि आमचा आणि तुमच्यामध्ये जास्त वेळ न घेता मी रजा घेतो आणि परत एकदा सर्वांना स्वागत करून
माझ्या 2 मिनिटाच्या प्रस्तावन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.